गुड मॉर्निंग स्टुडंट्स. प्लीज चेक आवाज येतोय का आणि स्क्रीन दिसते का सर्वांना सांगा मला. एव्हरीवन प्लीज चेक. Okay, good. So let's start with our today's lecture. So if you remember up to last lecture, we have discussed the Kepler's transport mechanism or K-pump hypothesis in the opening and closing of stomata, right? So please tell me, are you clear with the idea of K-pump hypothesis, what happens and how the stomata are open and closed during daytime and night time? Okay, so it was about the yesterday's lecture. Now for today's lecture we are going to discuss the point factors affecting the rate of transpiration. Okay, so please look at this. It is about the factors affecting the rate of transpiration. Now there are two types of factors involved in affecting the transpiration. One is external factor and the second one is internal factors. So both factors we are going to discuss in detail. Now या स्लाइड वरती कंटेंट ऍक्च्युअली मी तुम्हाला फक्त पॉइंट दिलाय, मी तो तुम्हाला डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार आहे आणि तुम्हाला ज्या नोट्स मिळतील त्याच्यामध्ये मात्र हे पूर्ण असेल, त्याची काळजी करू नका. ठीक आहे, आता मी एक्सप्लेन करताना शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करतोय प्रेझेंटेशन वरती, नोट्स मध्ये तुम्हाला हे कम्प्लिटली दिलं जाईल, याचं आतलं कंटेंट जे आहे प्रत्येक पॉइंट मधलं ते पण दिलं जाईल. सो डोंट वरी अबाउट इट. ओके, सो व्यवस्थित लक्ष देऊ नका काय सांगतोय ते अबाउट ऑल द ideas regarding external and internal factors. Now external factors includes environmental factors किंवा बाहेरचे फिजिकल फॅक्टर्स जे आहेत, एन्व्हायरमेंटल फॅक्टर जे आहेत, दीज आर टर्म्ड ऍज एक्सटर्नल फॅक्टर्स. ठीक आहे, आता पहिला फॅक्टर जो आहे अफेक्टिंग द ट्रान्सपिरेशन इज टेम्परेचर. ओके, आता तुम्हाला काय वाटतं काय झालं पाहिजे, टेम्परेचर वाढल्यावर त्याचा ट्रान्सपिरेशन वरती कसा इफेक्ट होईल, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? व्हॉट यू थिंक? जे ट्रान्सपिरेशन वाढेल का कमी होईल? कॅन यू अप्लाय सम लॉजिक? ओके, लुक, ट्रान्सपिरेशन म्हणजे काय?
ट्रान्सपिरेशन इज सिम्पली द इव्हॅपरेशन ऑफ वॉटर. बरोबर, काय सांगितलं नीट ऐका तुम्ही, मी काय सांगतोय. व्हॉट इज ट्रान्सपिरेशन? इट इज सिम्पली द इव्हॅपरेशन ऑफ वॉटर. सो ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस, rate of transpiration also increases. कळतं का काय सांगतोय? बघा, टेम्परेचर वाढलं की आपोआप ट्रान्सपिरेशन सुद्धा काय होणार आहे? वाढणार आहे. बरोबर, बिकॉज इव्हॅपरेशन टेक्स प्लेस मोर ऍट द हायर टेम्परेचर्स. जेवढं टेम्परेचर जास्त असेल तेवढा वॉटरचा इव्हॅपरेशनचा रेट हा जास्त असतो. अँड दॅट्स वाय द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन इज high when the temperature is high. So is it clear? Is it clear to you? Transpiration. हा, म्हणजे जसं टेम्परेचर वाढेल तसं ट्रान्सपिरेशनचा रेट वाढत जातो, पण एका सर्टन लिमिट पर्यंत. कारण तसं जर होत राहिलं ना, तर मग जर आपण समर डेज जर कन्सिडर केले तर त्या काळात प्लांट्स मरून जातील. बरोबर, आणि म्हणून प्लांट्स मध्ये काही रेग्युलेटरी मेकॅनिझम आहे त्यासाठी सुद्धा. जनरली असं कन्सिडर केलं जातं की टेम्परेचर जर 30 डिग्रीजच्या वरती जर गेलं, काही प्लांट्स आहेत जसं की कॉटन आहे, ओनियन आहे, त्या प्लांट्स मध्ये जर टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअसच्या जर पुढे गेलं तर मग तिथे स्टोमाटा क्लोज होतात. बघा, म्हणजे प्लांटने काय केलंय, एका सर्टन लिमिट पर्यंत ठीक आहे, बट इफ द टेम्परेचर गोज बियॉन्ड 30 डिग्री सेल्सिअस देन द स्टोमाटा आर क्लोज्ड. बरोबर, तसं जर नाही झालं तर प्लांट्स मरून जातील एक्सेसिव्ह हीट आणि एक्सेसिव्ह वॉटर लॉस मुळे. बरोबर, म्हणजे टेम्परेचर वाढलं की ट्रान्सपिरेशनचा रेटही वाढतो, बट बियॉन्ड 30 डिग्री सेल्सिअस स्टोमाटा आर क्लोज्ड and therefore rate of transpiration is then decreased at very high temperatures. कळतंय का काय सांगितलं? आता सेकंड पॉइंट बघा, लाईट. So already we have seen that light induce the opening of stomata. बरोबर, लाईटचा रोल कशामध्ये आहे? ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. बरोबर, आता बघा, लाईट मुळे जर स्टोमाटा ओपन आणि क्लोज होणार असतील तर ऑफकोर्स त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट असतो. म्हणजे इफ लाईट इज अवेलेबल, स्टोमाटा आर ओपन, ट्रान्सपिरेशन टेक्स प्लेस. If light is not available, stomata are closed and there is no transpiration. Is it clear? काय सांगतोय, कळतंय का? अरे आवाज. ओके ओके ओके, ठीक आहे. बघा, सो काय सांगितलं मी तुम्हाला, लाईट डायरेक्टली कंट्रोल्स opening and closing of stomata. If the light is available during daytime, of course, stomata are open, and at night time stomata are closed. Why? Because there is no light available, sunlight available during night period. So you can say that transpiration is directly controlled by the light, as the opening and closing is totally dependent on the light conditions. आता हा एक रोल झाला. बरोबर, पण समजा लाईटचा अजून एक इफेक्ट काय आहे, लाईट इन्क्रीजेस टेम्परेचर. हे तुम्हाला पण माहिती आहे की जेवढी लाईटची इंटेन्सिटी वाढते तेवढं टेम्परेचर काय होत जातं, वाढत जातं. बरोबर, त्यामुळे असं पण बघितलं गेलंय दॅट व्हेन देर इज अ व्हेरी हाय टेम्परेचर किंवा समर डेज मध्ये जेव्हा लाईट खूप इंटेन्सिटी जास्त असते लाईटची, त्यावेळेस स्टोमाटा परत एकदा क्लोज होतात. म्हणजे तुमच्या याच्यावर असं लक्षात येईल बघा दॅट कुठल्याही गोष्टी ऑप्टिमम लेव्हल पर्यंत ठीक असतात. टेम्परेचर एका रेंज पर्यंत असेल तर ट्रान्सपिरेशन वाढत जातं, लाईट एका इंटेन्सिटी पर्यंत असेल तर टेम्परेचर वाढत जातं, पण ते जर लिमिटच्या बाहेर गेले मग परत एकदा ट्रान्सपिरेशन काय होतो, ट्रान्सपिरेशन इज प्रिव्हेंटेड or the rate of transpiration decreases. So please remember this. Now the next part, wind velocity. आता बघा, इव्हॅपरेशन साठी परत विंड वेलॉसिटीचा अजून एक रोल आहे. कसा? जेवढी विंड वेलॉसिटी जास्त असेल तेवढं वॉटरचं इव्हॅपरेशन जास्त होतं. पण परत एकदा तोच रूल येतो इथे,
फारच जास्त वादळ असेल तर मग ट्रान्सपिरेशन होणार नाही, कारण की स्टोमाटा त्यावेळेस क्लोज्ड होतात. म्हणजे तुमच्या असं एक लक्षात येईल इथे की नीट समजून घ्या काय सांगतोय. टेम्परेचर, लाईट आणि विंड व्हेलॉसिटी यांचं डायरेक्ट रिलेशन आहे रेट ऑफ ट्रान्सपिरेशन सोबत. ठीक आहे. टेम्परेचर, लाईट आणि विंड व्हेलॉसिटी हे तीनही जर इन्क्रीज झाले तर रेट ऑफ ट्रान्सपिरेशन सुद्धा काय होतो, इन्क्रीज होतो. बट एका सर्टन लिमिट पर्यंतच. जर एक्स्ट्रा अतिशय जास्त टेम्परेचर असेल, खूप सारं लाईट, ब्राईट लाईट असेल, खूप जास्त विंड व्हेलॉसिटी असेल, तर मग अशा वेळेस रेट ऑफ ट्रान्सपिरेशन हा परत कमी होतो, बिकॉज त्या सगळ्या केसेसमध्ये स्टोमाटा हे क्लोज होतात. ओके, हे 3 पॉइंट कळले का मला सांगा व्यवस्थित तुम्हाला? तीनही फॅक्टर्स हे एका सर्टन लिमिट पर्यंत ठीक असतात. जास्त झाले तर परत रेट ऑफ ट्रान्सपिरेशन कमी होणार आहे, कारण स्टोमाटा क्लोज होते. ओके, चला आता पुढचे 2-3 पॉइंट घ्यायचे आपल्याला. नेक्स्ट पॉइंट आहे एक्सटर्नल मधला ह्युमिडिटी. सो व्हॉट इज ह्युमिडिटी? द अमाउंट ऑफ मॉइश्चर और वेपर प्रेझेंट इन द ऍटमॉस्फिअर. आता इथे इन्व्हर्सली इफेक्टेड याचा इफेक्ट होतो. ठीक आहे. इन्व्हर्सली कसा? ह्युमिडिटी जेवढी कमी असेल तेवढं ट्रान्सपिरेशन वाढत जातं आणि व्हाईस वर्सा. ऍटमॉस्फेरिक ह्युमिडिटी जर जास्त असेल तर ट्रान्सपिरेशन होत नाही किंवा कमी होत, किंवा ह्युमिडिटी डिक्रीज झाली ट्रान्सपिरेशन वाढत जात. आणि दुसरं काय, ह्युमिडिटी जर वाढली ट्रान्सपिरेशन कमी होत. सो इट्स इन्व्हर्सली proportional to the rate of transpiration. So humidity plays a role as inversely proportional to the humidity or transpiration. Right? आता बघा नेक्स्ट पॉइंट आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर. सो व्हॉट यू थिंक, ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा काय रोल असेल? ऍटमॉस्फेरिक प्रेशर जर जास्त असेल तर परत एकदा ट्रान्सपिरेशन हे कमी होतं, कारण की बाहेरचा प्रेशर जर जास्त असला ऍटमॉस्फिअर मधला तर मग ट्रान्सपिरेशन होण्याचा रेट जो आहे तो आपोआप कमी होतो. ठीक आहे. आणि व्हाईस वर्सा. म्हणजे तुमच्या 2 गोष्टी लक्षात येतील बघा, हे नीट फोकस करा इथे. लक्षात ठेवायला फार सोपं आहे. ह्युमिडिटी आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात रेट ऑफ ट्रान्सपिरेशन साठी. हे लक्षात राहील का दोघांनीही? बघा इथे हे पहिले 3 फॅक्टर बघा, टेम्परेचर, लाईट आणि विंड व्हेलॉसिटी हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. म्हणजे हे यांच्यापैकी एक फॅक्टर वाढला की दुसराही वाढत जातो. म्हणजे टेम्परेचर वाढलं, लाईटची इंटेन्सिटी वाढली, विंड व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली की रेट ऑफ ट्रान्सपिरेशन सुद्धा इन्क्रीज होतो, पण एका सर्टन लिमिट पर्यंत. ठीक आहे. या लिमिटच्या बाहेर गेलं तर परत एकदा रेट ऑफ ट्रान्सपिरेशन हा कमीच होणार आहे. तसं ह्युमिडिटी आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशरचं नाही. ह्युमिडिटी अँड ऍटमॉस्फेरिक प्रेशर आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल. ह्युमिडिटी किंवा प्रेशर वाढला की ट्रान्सपिरेशन कमी होणार आणि व्हाईस वर्सा. ठीक आहे. नाउ द लास्ट एक्सटर्नल फॅक्टर, वॉटर कंटेंट ऑफ द सॉइल. आता वॉटर कंटेंट हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे बघा, ट्रान्सपिरेशन साठी वॉटर कुठनं घेतलं जातं? फ्रॉम द ऍब्सॉर्प्शन थ्रू सॉइल. जर जमिनीतच पाणी नसेल तर ट्रान्सपिरेशन कशाचं होईल? करेक्ट. आणि म्हणून हे महत्वाचं आहे, जर वॉटर कंटेंट कमी असेल तर ट्रान्सपिरेशन सुद्धा कमी होतं. वॉटर कंटेंट वाढला की ट्रान्सपिरेशन वाढतं, कारण ऍब्सॉर्प्शनचा रेट वाढतो. सो ऑल दीज आर द फॅक्टर्स which are under environmental category. Okay, so these are all external or environmental factors
temperature, light, wind velocity, humidity, atmospheric pressure, and water content of the soil. So now please tell me, have you understood these factors affecting the rate of transpiration? नाही, मला वाटतं हे फार सोपं आहे Yes, तुम्हाला sir. समजण्यासाठी, बरोबर? Yes, sir. ओके, गुड. सो हे झाले एक्सटर्नल फॅक्टर्स. आता पुढचा पॉइंट घ्यायचा आपल्याला, internal factors affecting the rate of transpiration. So now we will talk about internal factors. इंटरनल म्हणजे प्लांटचे त्याचे स्वतःचे फॅक्टर्स जे ट्रान्सपिरेशन मध्ये इन्व्हॉल्ड आहेत. ठीक आहे. सो ऑल दीज आर द प्लांट फॅक्टर्स विच आर इन्व्हॉल्ड. लुक, साईज ऑफ द लीफ. आता बघा, जेवढी लीफची साईज वाढत जाते तेवढा ट्रान्सपिरेशनचा रेट इन्क्रीज होतो. म्हणजे हे काय झालं, डायरेक्टली प्रपोर्शनल. दोन एरो कशासाठी काढतो मी, एक वाढला की दुसरा पण वाढतोय असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. म्हणजे साईज ऑफ लीफ वाढली की ट्रान्सपिरेशनचा रेट सुद्धा वाढणार, कारण की बघा त्याचा सरफेस एरिया वाढतो. सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं काय, त्याचा सरफेस एरिया वाढत जातो. जेवढा लीफचा सरफेस एरिया जास्त असेल तेवढा त्याच्यावरती लाईट जास्त पडणार आहे, तेवढं टेम्परेचरला तो जास्त एक्सपोज होणार आहे आणि मग त्या लीफ मधून जास्तीत जास्त ट्रान्सपिरेशन होतं. ठीक आहे. साइज ऑफ द लीफ म्हणजे काय, ऍक्च्युअली देर इज increase in the surface area of leaf. Right? So if the size increases, rate of transpiration also increases. Right? आणि मग in most of the plants तुम्हाला एक लक्षात येईल बघा की जे झिरोफायटिक प्लांट्स आहेत, झिरोफायटिक म्हणजे समजा तुम्हाला एक सांगतो बघा, आता तुम्ही मँगोचं समजा प्लांट विचारात घेतलं, की त्याचा एक सिंपल लीफ आहे, त्याचा सरफेस एरिया खूप मोठा आहे. पण त्याच्याच कंपॅरिझन मध्ये तुम्ही एखाद्या बाबळीचं जर लीफ पाहिलंय का तुम्ही? एखाद्या बाबळीच्या झाडाचं लीफ पाहिलंय का, ज्याच्यामध्ये त्याचे लिफलेट्स हे अतिशय छोटे 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 झालेले असतात. म्हणजे तिथे एकच भलं मोठं लीफ नसतं, तर तिथे अगदी छोटे छोटे हे लिफलेट्स असतात, बरोबर. आणि त्याचा बेनिफिट असा होतो की तिथे लीफची साईज रिड्यूस केली जाते, त्याचा सरफेस एरिया कमी होतो आणि मग ट्रान्सपिरेशन कमी केलं जातं. म्हणजे जे झिरोफायटिक प्लांट्स आहेत त्या प्लांट्स मध्ये साइज ऑफ द लीफ इज हायली रिड्यूस्ड इन ऑर्डर टू अवॉइड द ट्रान्सपिरेशन. सो मला सांगा, हा पहिला पॉइंट कळला का तुम्हाला, काय सांगतोय ते? Yes, sir. ओके. सो काय सांगितलं मी इनिशियली, इफ द साइज ऑफ लीफ इज मोर, there is more transpiration. Why? Because the surface area of leaf increases the rate of transpiration. हे नॉर्मल प्लांट्स मध्ये ठीक झालं, पण मग असं जर झिरोफायटिक प्लांट्सच्या बाबतीत होणार असेल, देन दे विल लीड टू डेथ. सो झिरोफायटिक प्लांट्स reduce the leaf size in order to avoid the excessive transpiration. Like acacia किंवा जेवढे झिरोफायटिक प्लांट्स आहेत, जसं की अकॅशिया आहे, मायमोसा आहे, या सगळ्या प्लांट्स मध्ये लीफची साईज ही हायली रिड्यूस केलेली असते इन ऑर्डर टू अवॉइड द ट्रान्सपिरेशन. नाउ सेकंड इंटरनल फॅक्टर इज थिकनेस ऑफ द क्युटिकल. आता मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, दॅट क्युटिकल इज ऍक्च्युअली अ लेअर प्रेझेंट ऑन द इपिडर्मल लेअर. म्हणजे समजा हे जर इपिडर्मल सेल असेल, तर या इपिडर्मल सेल्सच्या वरती एक लेअर असते ज्याला आपण काय म्हणतो, क्युटिकल. and the thickness of cuticle is once again inversely proportional to the rate of transpiration. thickness of cuticle कसा आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे जेवढा थिकनेस क्युटिकलचा वाढत जाईल तेवढा ट्रान्सपिरेशनचा रेट हा कमी असतो. म्हणून तुम्ही बघा, मेझोफायटिक प्लांट्सच्या कंपॅरिझन मध्ये झिरोफायटिक जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये क्युटिकल हा थिक असतो, बरोबर. म्हणजे क्युटिकलचं जर आपण थिकनेस बघितलं तर झिरोफायटिक प्लांट्स मध्ये तो जास्त असतो.
कारण तिथे रेट ऑफ ट्रान्सपिरेशन हा कमी करायचा असतो. सो थिकनेस ऑफ क्युटिकल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. जेवढा थिकनेस वाढेल तेवढं ट्रान्सपिरेशन कमी होतं and vice versa. Okay. Now the next, number of stomata per unit area. आता त्या लीफ वरती किती नंबर ऑफ स्टोमाटा आहेत पर युनिट एरिया त्याच्यावरती सुद्धा हा रेट डिपेंडंट आहे. ठीक आहे. सो हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार, म्हणजे जेवढे स्टोमाटा जास्त तेवढा ट्रान्सपिरेशनचा रेट हा जास्त असतो ऑफकोर्स, बरोबर. कारण की ट्रान्सपिरेशन हे स्टोमाटा थ्रूच होणार आहे आणि म्हणून इफ the number of stomata is more, rate of transpiration is also more. Okay. So हे नीट सर्वांनी लक्षात ठेवायचं, because the transpiration is again taking place through stomata. आता याचा परत सरफेस वाईज पण विचार केला जातो. म्हणजे जर समजा आपण मेझोफायटिक जर प्लांट्स घेतले त्यांच्यामध्ये नंबर ऑफ स्टोमाटा जास्त असतात, पण झिरोफॅटिक प्लांट्स मध्ये नंबर ऑफ स्टोमाटा हे कमी असतात पर युनिट एरिया, and that's why the transpiration is less. Now the next point, phyllotaxy. Now phyllotaxy means what? Phyllotaxy stands for the arrangement of leaves. हे फार महत्वाचं आहे, इनडायरेक्ट पॉइंट थोडासा पण इम्पॉर्टंट आहे. फायलोटॅक्सी. सो फायलोटॅक्सी इज व्हॉट? अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन द ब्रांचेस ऑर द स्टेम. आता बघा आपण 2-3 टाईपच्या अरेंजमेंट शिकलो होतो लास्ट टाइम, तुम्हाला आठवत असेल तर. तुम्हाला तो पॉइंट आता मॉर्फोलॉजी मध्ये नव्हता मला, तुम्हाला फ्लावरची अरेंजमेंट होती खरं तर. पण फायलोटॅक्सी म्हणजे काय? अल्टरनेट, अपोजिट, डिकसेट, स्पायरल, म्हणजे ब्रांच वरती लीफ कसे अरेंज होतात त्याला म्हटलं जातं फायलोटॅक्सी. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की काही प्लांटचे लीफ एकाच प्लेन मध्ये अरेंज असतात, काही क्रॉस असतात एकमेकाला, राईट अँगल मध्ये असतात. म्हणजे फायलोटॅक्सी म्हणजे काय की वरच्या लीव्सची जर सावली खालच्या पानावरती पडत असेल ऑफकोर्स रेट ऑफ ट्रान्सपिरेशन काय होणार आहे तिथे? कमी होणार आहे, बरोबर. पण जर सगळेच लीव्स सनलाइटला जर एक्सपोज होणार असतील मग तिथे रेट ऑफ ट्रान्सपिरेशन हा जास्त असतो. सो लीव्सची अरेंजमेंट कशी आहे याचा सुद्धा खूप इफेक्ट होतो ट्रान्सपिरेशन वरती. म्हणजे काय? इफ ऑल लीव्स आर एक्सपोज्ड टू द सनलाइट there is more transpiration, and if only few upper leaves are exposed sunlight, then the rate of transpiration is less or it is low. So all these are the internal factors which are involved in controlling the rate of transpiration. So now everyone, please tell me, have you understood these external and internal factors? Yes, sir. Yes, sir. Okay. डोंट वरी, याच्या ज्या डिटेल नोट्स आहेत ना तुम्हाला मी त्या प्रोव्हाइड करणार, काळजी करू नका त्याची. ठीक आहे. चला आता पुढचा पॉइंट जो घ्यायचा आहे आपल्याला या चॅप्टर मधला तो आहे सिग्निफिकन्स ऑफ ट्रान्सपिरेशन. ह्या पॉइंट वरती बऱ्याच वेळा शॉर्ट नोट विचारलं जातं, फॅक्टर्स वरती पण विचारतात, पण तुम्हाला माहिती असावं की थेरॉटिकल एक्झाम्स मध्ये सिग्निफिकन्स ऑफ ट्रान्सपिरेशन वरती शॉर्ट नोट विचारली जाते, त्यामुळे तुम्हाला ते माहिती असावं. ठीक आहे, खूप महत्वाचा
So it's one of the important topic of significance of transpiration. आता काय काय रोल प्ले करतो ट्रान्सपिरेशन? पहिला पॉइंट आहे सर्क्युलेशन ऑफ वॉटर इन प्लांट्स. Transpiration is involved in circulation of water in plants. Now why? Please remember, आपण असेंट आणि ऍब्सॉर्प्शन शिकलो होतो पहिल्या 2 चॅप्टर्स मध्ये. असेंट ऑफ सॅप घेतलं आपण, ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स घेतलं. त्याच्यामध्ये काय शिकलो आपण की दोन्ही केसमध्ये वॉटरला अपलिफ्ट करण्यासाठी म्हणजे ऍब्सॉर्प्शन आणि त्या वॉटरचं अपलिफ्टमेंट करण्यासाठी काय इन्व्हॉल्ड असतं? ट्रान्सपिरेशन पूल. आठवतंय का तुम्हाला सर्वांना? बघा दोन्ही ठिकाणी मी 2 थेरीज दिल्या होत्या अबाउट ट्रान्सपिरेशन पूल. Transpiration generate a thirst which will absorb and transport the water and minerals from root to the shoot of the plant. बरोबर? So it was the role of transpiration in absorption and conduction. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की प्लांटच्या बॉडीमध्ये वॉटरची जी कंटिन्युअस ट्रान्सपोर्ट चालू असतो किंवा सर्क्युलेशन चालू असतं वॉटरचं, ते ऑफकोर्स कशामुळे होतं? ड्यू टू ट्रान्सपिरेशन. सो 2 गोष्टी आहेत, ऍब्सॉर्प्शन अँड ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ ट्रान्सपिरेशन. So you can say that water is continuously under circulation in the plant body due to the activity of transpiration. Okay. So is it clear to you? सर्क्युलेशन मध्ये कसा रोल आहे कळतंय का तुम्हाला? पहिले 2 चॅप्टर आठवत असतील तर समजेल. ऍब्सॉर्प्शन आणि आपण असेंट घेतला होता. दोन्ही मध्ये काय कळलं आपल्याला की वॉटरची जी मुवमेंट असते, ऍब्सॉर्प्शन असतं, त्याला वरून ट्रान्सपिरेशन पूल इन्व्हॉल्ड असतो अलॉंग विथ कोहेसिव्ह अँड ऍडेसिव्ह फोर्सेस. म्हणजे जर विचार करा ट्रान्सपिरेशन जर झालंच नाही तर काय होईल? ऍब्सॉर्प्शन होईल का? नाही. बरोबर? म्हणजे जर ट्रान्सपिरेशन झालं नाही तर ऍब्सॉर्प्शन होणार नाही आणि असेंट ऑफ सॅप सुद्धा होणार नाही. म्हणजे प्रॉपर सर्क्युलेशन पाहिजे असेल तर ऑफकोर्स ट्रान्सपिरेशन इज नेसेसरी. ओके. पुढचं ऍब्सॉर्प्शन ऑफ मिनरल्स अँड देअर डिस्ट्रीब्युशन इन द प्लांट्स. आता हा पण इनडायरेक्ट रोल आहे. फक्त वॉटर ऍब्सॉर्ब होतं का? नाही. वॉटर सोबत आणखी काय ऍब्सॉर्ब केलं जातात? मिनरल्स फ्रॉम द सॉइल. म्हणजे ऍब्सॉर्प्शन ऑफ मिनरल्स अँड देअर डिस्ट्रीब्युशन म्हणजे त्यांचं कंडक्शन किंवा त्यांचा ट्रान्सपोर्ट हा परत एकदा ट्रान्सपिरेशन मुळेच होतो अलॉंग विथ वॉटर. कारण प्युअर वॉटर काय प्लांट बॉडी मध्ये सर्क्युलेट होत नाही. इट इज ऍक्च्युअली द सोल्युशन ऑफ मिनरल्स. नाउ नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट रोल, इट रेग्युलेट्स द टेम्परेचर ऑफ द प्लांट बॉडी. बघा कंटिन्युअसली जर वॉटरचं इव्हॅपोरेशन होणार असेल तर ऑलवेज न्यू फ्रेश वॉटर इज बीन ऍब्सॉर्ब फ्रॉम द सॉइल. आणि प्लांट बॉडीमध्ये कंटिन्युअसली वॉटर जर सर्क्युलेट होत असेल तर मग त्यामुळे प्लांट बॉडीचं टेम्परेचर हे मेंटेन असतं किंवा प्लांट बॉडी इज मेंटेन टू अ कूल टेम्परेचर. म्हणजे ट्रान्सपिरेशन मुळे प्लांट बॉडीला एक कूलिंग इफेक्ट मिळतो and the plant body is maintained at optimum cool temperatures. So it's a third role of transpiration that it keeps the plant body cool or it regulates the temperature of the plant body. म्हणजे मग प्लांट बॉडी मध्ये बाकीचे जे एन्झाइम्स आहेत ते सगळे प्रॉपरली वर्क करतात. ट्रान्सपिरेशन मध्ये अजून प्रोटोप्लाझम जो आहे त्याची अमाऊंट, त्याचं कॉन्सन्ट्रेशन, त्याची ओव्हर हिटिंग होऊ दिली जात नाही. ठीक आहे. सेल्सचं ओव्हर हिटिंग होत नाही, टिश्यू ओव्हर हिटिंग होत नाही आणि डॅमेज होत नाही. कारण तसं नाही झालं तर मग हायर टेम्परेचर्स मुळे प्लांट बॉडी सिव्हिअरली अफेक्ट होऊ शकते.
Okay. So it's one of the very important role of the transpiration or significance of transpiration. Now, आता हा थोडासा रोल तुमच्यासाठी थोडा वेगळा आहे. Increased in increase in the concentration of solutes and osmotic pressure. What is this? There is an increase in concentration of solutes and osmotic pressure means what? Look, जर ट्रान्सपिरेशन जास्त झालं तर सेल्स मधला कॉन्सन्ट्रेशन वाढत जातं सोल्यूटचं आणि त्याचा ऑस्मॉटिक प्रेशर सुद्धा वाढतो. पण याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह रोल असा आहे की इथे शुगर कंटेंट जे आहे ते वाढत जातं फ्रुट्स मधलं. म्हणजे याचा एक इम्पॉर्टंट रोल आहे दॅट sugar content in the fruits can be increased by this method. कारण की फळांमध्ये पाण्याची जी अमाऊंट आहे ती कंट्रोल केली जाते ट्रान्सपिरेशनने आणि त्यामुळे त्यातलं शुगर कंटेंट जर जास्त असेल देन दे सपोज टू बी स्वीट इन टेस्ट. तुम्हाला कधी कधी तुम्हाला एक अनुभव असेल, तुम्ही म्हणता की फार पांचट लागतात काही फ्रुट्स, चांगले लागत नाही, गोड लागत नाही, त्यांच्यामध्ये पाणी जास्त असतं. ठीक आहे, पाणी जर कमी असेल तुम्हाला ते जास्त गोड लागतील. Right. So in this way, the transpiration actually increases or improves the quality of the fruit in terms of sugar content. आता पुढचा पॉइंट आहे, हा फार महत्वाचा आहे. ट्रान्सपिरेशन ऍज नेसेसरी एव्हिल. आता बघा नीट सेंटेन्स नीट वाचवा व्यवस्थित. ठीक आहे, नेसेसरी म्हणजे काय मला सांगा? इसेन्शियल. बरोबर. काय इसेन्शियल आहे रे हा? हे वरचे 4 पॉइंट जे आपण घेतले हा यांच्यासाठी इसेन्शियल आहे. म्हणजे ट्रान्सपिरेशन हे झालंच पाहिजे तरच सर्क्युलेशन होईल, ऍब्सॉर्प्शन होईल, मिनरल्स ऍब्सॉर्प्शन होईल, वॉटरचं ऍब्सॉर्प्शन होईल, टेम्परेचर मेंटेन होईल आणि प्लांट विल सर्व्हाइव्ह. प्लांट ते जगण्यासाठी ट्रान्सपिरेशन झालंच पाहिजे, म्हणून तो नेसेसरी. बरोबर, याच्यावरच्या 4 गोष्टींसाठी. पण मग त्याला एव्हिल का म्हणायचं? एव्हिल म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय एव्हिल? भूत. म्हणजे थोडक्यात असं म्हणू शकता तुम्ही, तो नेसेसरी आहे पण तो बॅड सुद्धा आहे. एव्हिल म्हणजे खरोखरचं भूत नव्हे इथे. हियर थोडक्यात हे प्लांटच्या मानगुटीवर बसलेलं भूत असतं. त्याच्याशिवाय प्लांट जगू पण शकत नाही. ओके, पण त्याच्यामुळे प्लांटला काही लॉसेस सुद्धा होतात. कसे होतात लॉस? बघा, जर पाणी सॉइल मध्ये भरपूर अवेलेबल आहे, सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत, तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा उन्हाळ्याच्या कंडिशन्स असतात, समर कंडिशन्स असतात, तर समर कंडिशन्स मध्ये सॉइल मध्ये एक तर पाणी कमी झालेलं असतं, बरोबर, आणि तरी सुद्धा ट्रान्सपिरेशन होतच राहणार आहे. बरोबर, म्हणजे दुसरी कंडिशन काय आहे? एक तर पाणी कमी आहे आणि प्लांट मधून ट्रान्सपिरेशन कंटिन्युअसली होतच आहे. म्हणजे there is a very large amount of water is lost from the plant body also during summer conditions किंवा adverse condition. म्हणजे जेव्हा वॉटर सप्लाय पुरेसा नसतो तेव्हा सुद्धा ट्रान्सपिरेशन होतच राहतं आणि त्यामुळे बरचसं पाणी हे लॉस होतं. खूप जास्त अमाऊंट मध्ये वॉटर लॉस केला जातो. आणि जर त्यावेळेस आपण जर त्या सॉइल मध्ये पाणी नाही दिलं, तुम्हाला माहितीये पुढे काय होतं, उन्हाळ्यात ते झाडं वाळून जातात किंवा तुमचे क्रॉप्स वाळून जातात किंवा काही प्लांट असतात ते वाळून जातात. कशामुळे वाळतात ते? ट्रान्सपिरेशनमुळे. बघा, ट्रान्सपिरेशन जर झालं नसतं त्यातून पाणी उडून जाणार नाही आणि प्लांट मरणार नाही. ठीक आहे, म्हणजे जेव्हा कंडिशन ह्या ऍडव्हर्स असतात, हाय टेम्परेचर्स असतात, समर कंडिशन्स असतात, ते ऍट दॅट टाइम ट्रान्सपिरेशन मे लीड टू द डेथ ऑफ द प्लांट when there is no water available in the soil, and that's why it is considered as a necessary evil. Necessary म्हणजे it is must. Transpiration is
compulsory, but in adverse condition it is harmful to the plants, and that's why it is known as a necessary evil. So now please tell me, are you able to understand the significance of transpiration? Everyone, please tell me, have you understood this? Yes or no? हो सर. Yes, sir. सोपं आहे ना समजायला की अवघड वाटतंय? कळतंय का सर्वांना? बरं चला, तुमची अटेंडन्स नोट डाऊन करा. चला चॅट बॉक्स मध्ये सर्वांनी अटेंडन्स चॅट बॉक्स मध्ये अटेंडन्स द्या प्रत्येकाने. ओके डन. आता मला सर्वांनी सांगा जरा व्यवस्थित, शिकवलेलं समजतंय का बाळांनो तुम्हाला? सर्वांना कळतंय का काय चाललंय? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. Yes. शुअरली प्रत्येकाला कळतंय ना? म्हणजे जर तुम्हाला अडचणी असतील तर मला सांगत चला, आपण ते सॉल्व्ह करत जाऊ अधूनमधून. कळतंय ना सर्वांना? हो. शुअरली. Yes, sir. ओके पूजा, समजते का? सावे पूजा तर काही बोलतच नाही लेक्चर मध्ये. वर्गातच बोलायचं. सर समजतंय. समजतंय ना? काय म्हणताय? म्हटलं हो. शिकवलेलं समजतंय ना? हो. अडचणी असतील तर मला विचारत चला, काही हरकत नाही. ठीक आहे, क्लासरूम वरती क्वेश्चन टाका किंवा पर्सनली मला व्हॉट्सअप वरती जर तुमच्या काही अडचणी असतील ना, तुम्ही क्वेश्चन थ्रू पाठवू शकता, मी त्या सॉल्व्ह करेल, काळजी करू नका. ठीक आहे, चला. हो. तुम्हाला माझ्याकडून नोट द्यायच्या राहून गेल्यात आज, पण आता आज इथपर्यंत झाले ते मी तुम्हाला जेवढं होईल तेवढं प्रोव्हाइड करतो सगळं.